हॅलो. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की जर आपल्याकडे विद्युत प्रवाह वाहून नेणारं असं तारेचं कुंडल असेल किंवा वेटोळा असेल तर ते चुंबकीय क्षेत्र तयार करतं, जे एका पट्टी चुंबकासारखंच असतं. पण यामुळे तयार झालेलं चुंबकीय क्षेत्र अगदी याच्यासारखं नसतं बरं का. कारण जर आपण या पट्टी चुंबकाकडे पाहिलं, या पट्टी चुंबकाच्या आतल्या भागातल्या ज्या बलरेषा आहेत त्या जवळजवळ सरळच आहेत, सरळ रेषा आहेत. पण याच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र तयार होतं ते काहीसं असं दिसतं. तर ज्या ठिकाणी या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषा जवळपास समांतर आहेत एकमेकींना, तो भाग अगदी फार थोडा आहे आणि म्हणून हे इतक्या मोठ्या पट्टी चुंबकासारखं नाही आहे. हे समजा अगदीच छोटंसं पट्टी चुंबक आहे. मग आता प्रश्न असा आहे की हे असे वेटोळे वापरून आपण पट्टी चुंबकासारखे चुंबकीय क्षेत्र तयार करू शकतो का? या चुंबकीय क्षेत्रातल्या आतल्या ज्या बलरेषा आहेत या सगळ्या पट्टी चुंबकाच्या बलरेषांप्रमाणे दिसायला हव्या. असं आपल्याला हे वेटोळे वापरून बनवता येईल का? विचार करा. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच करण्याचा प्रयत्न करू. मग आता हे कसं करायचं? बरं, आपण असं करूया की विद्युत प्रवाह वाहून नेणारा आणखी एक वेटोळा आपण इथे ठेवूया. तर काय होईल? आता हे सुद्धा या आधीच्या सारखंच आहे, म्हणून याचं सुद्धा एक समान चुंबकीय क्षेत्र असेल आणि याचं हे चुंबकीय क्षेत्र आपण इथे वेगळ्या रंगाने दाखवूया, या जांभळ्या रंगाने. पण लक्षात घ्या की चुंबकीय बलरेषा कधीही एकमेकांना अशा प्रकारे छेदत नाहीत आणि म्हणून या दोन्ही वेटोळ्यांचे एकूण चुंबकीय क्षेत्र हे असे दिसणार नाही. मग तुम्हाला माहिती का काय होईल? हे दोन चुंबकीय क्षेत्र एकमेकांमध्ये विलीन होतील आणि आपल्याला एक नवीन प्रकारचे चुंबकीय क्षेत्र मिळेल जे अशा प्रकारे दिसेल. वा, हे दोन्ही वेटोळ्यांचं मिळून एकत्रित चुंबकीय क्षेत्र आहे पहा. आता इथे या चुंबकीय बलरेषा जराशा समांतर व्हायला लागल्या आहे, पण यांचा मध्यभाग तरी थोडासा फुगीर आहे. मग आपण या भागाला कसं सरळ करूया बरं? मला खात्री आहे की तुम्हाला आता अंदाज येत असेल. आपण या दोन वेटोळ्यांच्या मध्ये आणखी एक वेटोळा ठेवला तर काय होईल? चला, या दोनच्या मध्ये आणखी एक विद्युत प्रवाह वाहून नेणारा वेटोळा ठेवून बघू. अशा प्रकारे आता याचे सुद्धा चुंबकीय क्षेत्र असेल अगदी स्वतःचे. ते आपण अजून वेगळ्या तिसऱ्या रंगाने दाखवूया, या अबोली रंगाने. आता मला माहिती आहे की हे सगळं फार गिचमीड दिसतंय, हो ना? पण पुन्हा इथे सुद्धा ह्या चुंबकीय बलरेषा एकमेकांना अशा प्रकारे छेदणार नाही आणि मग काय होईल? ह्या तिन्ही वेटोळ्यांमुळे जे तीन वेगवेगळे चुंबकीय क्षेत्र तयार झाले आहेत ते सगळे एकमेकांमध्ये विलीन होतील आणि आपल्याला एक नवीन चुंबकीय क्षेत्र मिळेल. ते अशा प्रकारे दिसेल. मस्त आहे ना? आता या चुंबकीय क्षेत्राकडे पहा. आता हे जे नवीन बनलंय याकडे पहा. आपल्याला जे हवं आहे त्याच्या आपण जवळजवळ पोचत चाललो आहे. पुन्हा इथे हे असे छोटे छोटे फुगीर भाग आहेतच, पण आता आपल्याला कळलंय की हे फुगीर भाग कमी करण्यासाठी आणि या बलरेषा अगदी एकमेकांना समांतर करण्यासाठी काय करायचं? या सगळ्यांच्या मध्ये मध्ये आणखीन वेटोळे आणायचे, हो की नाही? ठीक आहे, तर मग आता हे करूनच बघूया. असं समजा की आपण या दोनच्या मध्ये जवळपास 50 वेटोळे जोडले. आता इथे आपण 50 वेटोळ्यांचं चित्र नाही काढणार आहोत, पण त्यातले काही जे स्क्रीनवर मावतील तेवढे तर काढूच या. आता तुम्हाला अंदाज लावता आलाच असेल की इथे काय होणार आहे. या वेटोळ्यांच्या आतलं चुंबकीय क्षेत्र आता जवळजवळ सरळ होईल. या वेटोळ्यांच्या आतून जाणाऱ्या सगळ्या बलरेषा एकमेकांना समांतर दिसायला लागतील आणि या बाहेरून येणाऱ्या बलरेषा सुद्धा पट्टी चुंबकाच्या बलरेषा जशा दिसतात तशा दिसायला लागतील. तर आपल्याला हवं होतं तसं होतंय आता. तर म्हणजे जेव्हा आपण खूप 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 सारे विद्युत प्रवाह वाहून नेणारे वेटोळे एकमेकांच्या जवळजवळ ठेवतो तर त्यातून जाणाऱ्या बलरेषा एका पट्टी चुंबकासारख्याच दिसतात. मग आता अर्थातच हे सगळं सोपं करण्यासाठी हे सगळे वेगवेगळे वलय न घेता, वेगवेगळे वेटोळे न घेता आपण एकच लांब तार घेऊन तिला स्प्रिंगसारखं गुंडाळून अनेक सारे वेटोळे बनवू शकतो. पहा, अशा प्रकारे. आता ही एकच तार पुन्हा 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 गुंडाळून अनेक सारे वेटोळे बनले आणि मग या तारेतून जेव्हा आपण विद्युत प्रवाह प्रवाहित करतो त्यामुळे जेव्हा चुंबकीय क्षेत्र तयार होतं ते या पट्टी चुंबकासारखंच दिसतं.
म्हणजे आता हे चुंबक आहे, बरोबर. आता या तारेमधून विद्युत प्रवाह प्रवाहित केल्यामुळे जे आपल्याला चुंबक मिळालेलं आहे त्याला विद्युत चुंबक किंवा इंग्लिशमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणतात. आणि या विशिष्ट विद्युत चुंबकाला ज्याचा आकार असा पाईपसारखा किंवा नळीसारखा आहे, जो इतक्या साऱ्या वलयांमुळे तयार झालेला आहे, त्याला नालकुंतल किंवा सोलेनॉइड म्हणतात. तर जेव्हा तुम्ही एखादी तार इतकी गुंडाळता की ती नळीसारखी किंवा पाईपसारखी दिसायला लागते, तेव्हा त्याला सोलेनॉइड किंवा नालकुंतल म्हणतात. आणि जेव्हा त्या तारेतून विद्युत प्रवाह प्रवाहित केला जातो तेव्हा ते पट्टी चुंबकासारखं वागतं. त्याची एक बाजू उत्तर ध्रुव बनते आणि दुसरी बाजू दक्षिण ध्रुव बनते. आणि अजून एक गमतीची गोष्ट अशी की विद्युत चुंबकाचे या अशा स्थायी चुंबकांपेक्षा जास्त फायदे असतात. तुम्ही पहा, स्थायी चुंबकांचे नावाप्रमाणेच चुंबकीय क्षेत्रसुद्धा निश्चित असते, स्थायी असते, ते काही बदलू शकत नाही. पण विद्युत चुंबकांमध्ये जर तुम्ही विद्युत प्रवाहाची तीव्रता वाढवली तर चुंबकीय क्षेत्राची तीव्रता वाढवू शकता. जर विद्युत प्रवाह बंद केला तर चुंबकीय क्षेत्रसुद्धा नाहीसे होते आणि विद्युत चुंबक बंद होतो. जर तुम्ही विद्युत प्रवाहाची दिशा उलटी केली, म्हणजे या बाजूने जर विद्युत प्रवाह सुरू केला तर हे ध्रुवसुद्धा विरुद्ध दिशेने जातात. हा दक्षिण ध्रुव बनेल आणि हा उत्तर ध्रुव बनेल. तर म्हणजे हे सगळं फार अष्टपैलू आहे आणि याच्या चुंबकीय क्षेत्रावर आपल्याला नियंत्रण ठेवता येतं, त्याला हवं तसं बदलता येतं. पण याचा फक्त एकच तोटा आहे की आपल्याला जर हे बराच काळ वापरायचं असेल तर याला आपल्याला सतत विद्युत पुरवठा करावा लागतो. हे विजेवर चालतं, हो की नाही. पण जर आपल्याला स्थायी चुंबक बराच काळ वापरायचं असेल तर ते तर आहेच ना, तयारच आहे. पण मग याच कारणामुळे या दोन्ही प्रकारच्या चुंबकांचे उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. जसं की MRI मशीनमध्ये किंवा चुंबकीय रेल्वेमध्ये, जिथे आपल्याला चुंबकीय क्षेत्र सतत बदलत ठेवायचं असतं, आपण त्या ठिकाणी विद्युत चुंबकाचा वापर करतो. पण काही ठिकाणी जिथे आपल्याला चुंबकीय क्षेत्र बदलायचं नाही आहे तिथे स्थायी चुंबकाचा वापर करणं खरोखर अर्थपूर्ण आहे. ठीक आहे. आणि आता शेवटी आणखीन एक गोष्ट, या विद्युत चुंबकांना एक नरम लोखंडी रॉड किंवा दांडा टाकून आपण खूप मजबूत बनवू शकतो. पहा, असं आहे की लोखंड किंवा लोह हा एक चुंबकीय पदार्थ आहे. म्हणजे जेव्हा हे आपण या वेटोळ्यांच्या मध्ये ठेवतो, याच्या आत घालतो, तेव्हा त्याला चुंबकत्व प्राप्त होतं. म्हणजे हे सुद्धा चुंबकासारखं वागू लागतं आणि आधीच झालेल्या चुंबकीय क्षेत्रात भर घालतं आणि त्याला फार मजबूत बनवतं. पण मग आता तुम्ही म्हणा, नरम लोखंड म्हणजे हा कसा शब्द आहे? उशीसारखा नरम नाही बरं का. नरम लोखंड किंवा नरम लोह म्हणजे अशा प्रकारचं लोह जे सहजपणे चुंबकीय होऊ शकतं आणि विद्युत प्रवाह बंद केल्यानंतर त्याचं चुंबकीय क्षेत्र निघूनही जातं. म्हणजेच हे सुद्धा एक तात्पुरतं चुंबक असतं. तर विद्युत चुंबकांसाठी आपल्याला हेच तर हवं आहे, हो की नाही. मग जसं नरम लोह असतं त्याचप्रमाणे कठीण लोहसुद्धा असतं. त्या प्रकारच्या लोहाला चुंबकीय बनवणे फार कठीण असते. पण एकदा का त्यांना चुंबकीय बनवलं की त्यातलं चुंबकत्व काढून घेणं हे सुद्धा कठीण असतं. आणि हे तेच पदार्थ असतात जे आपण स्थायी चुंबक म्हणून वापरतो. ठीक आहे. तर मग आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो याची पटकन उजळणी करूया. आपण हे शिकलो की आपण जर एक तार घेतली आणि तिचे अनेक अनेक वेटोळे केले आणि एका नळीसारखा गुंडाळलेला आकार बनवला तर त्याला आपण सोलेनॉइड किंवा नालकुंतल म्हणतो. आणि जेव्हा या सोलेनॉइडमधून विद्युत प्रवाह प्रवाहित केला जातो तेव्हा त्याच्या भोवती पट्टी चुंबकासारखंच चुंबकीय क्षेत्र तयार होतं. आपण अशा वस्तूंना विद्युत चुंबक म्हणतो. आणि नरम लोह्याचा दांडा टाकून आपण याचं चुंबकत्व आणखीन मजबूत बनवू शकतो. चला तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.